नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या तासाला आपण सम ऑफ फर्स्ट n टर्म्स ऑफ एन एपी या भागाचा अभ्यास करणार आहोत. तर सम म्हणजे काय तर ऍडिशन. आता वी नो दॅट जनरली अरिथमॅटिक प्रोग्रेशन कॅन बी रिटन इन द जनरल फॉर्म ऑफ द टर्म्स a plus b, a plus 2d, a plus 3d अप टू a plus n minus 1 into d म्हणजे जनरल टर्म पर्यंत आपण लिहू शकतो. आता सम करायचे म्हणजे आपली जनरल ऍडिशन आहे. ऍडिशन करत असताना आपल्याला माहिती आहे कशा पद्धतीने ऍडिशन करायचं. तर 1 by 1 टर्म काय करायचे आहे, प्रत्येक कॉन्झिक्युटिव्ह टर्म मध्ये ऍड करत जायचं. टर्म त्यामध्ये ऍड केल्यानंतर काय होणार आहे, तर फर्स्ट आपण सम ऑफ n टर्म्स कशाने डिनोट करायचे आहे, SN ने डिनोट करायचे आहे. आणि SN ने डिनोट केल्यानंतर त्या ठिकाणी प्रत्येक टर्म ऍड करायची म्हणजे ए झाली की दुसरी टर्म a प्लस d ऍड करत राहायचं. सिमिलरली प्रत्येक टर्म ऍड करायची आणि मिडल टर्मला इथं डॉट डॉट का दाखवायचं तर मिडल टर्म्स आहेत असं तिथं ॲझम्पशन आहे. आता याच ऍडिशनला आपण कशा पद्धतीनं लिहू शकतो तर रिव्हर्स करून म्हणजे ही जी ऍडिशन आपण घेतलेली आहे त्याच्या उलट ऍडिशन करायची. आता ही जी ऍडिशन केली त्याच्या उलट ऍडिशन म्हणजे काय होणार आहे, जी शेवटची टर्म आहे ती फर्स्ट टर्मला येणार, त्याच्या अगोदरची टर्म नेक्स्ट येणार. सिमिलरली तसंच करत करत कुठपर्यंत यायचं आहे, सुरुवातीच्या टर्म पर्यंत यायचं. आता हे घेतल्यानंतर त्याला दोन आपण इक्वेशन दिलेले आहेत, इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2. आणि हे इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 घेतल्यानंतर इथं काय करायचं आहे, आपल्याला ह्या दोन्ही इक्वेशनचं ऍडिशन करून घ्यायचं. आणि ऍडिशन केल्यानंतर इथं काय करायचं आहे, ऍडिशन करताना लेफ्ट साईडचं ऍडिशन लेफ्ट साईडला आणि राईट साईडचं राईट साईडला. आता इथं जर पाहिलं तर हे SN प्लस हे SN इज इक्वल टू 2SN झालं. आता ऍडिशन केल्यानंतर इथं काय करायचं लक्षात कसं ठेवायचं, इक्वेशन 1 मधलं एक टर्म आणि इक्वेशन 2 मधली एक टर्म. आता इथं पहिली टर्म येते, इथं पहिल्या टर्मला ऍडिशन इथं बघा a प्लस n मायनस 1 इंटू डी. सिमिलरली इथं मिडल टर्मला प्लस असेल. सेकंड टर्म आहे a प्लस डी, इथं a प्लस डी प्लस तर याच्या अगोदरची टर्म काय आहे a प्लस n मायनस 1 n मायनस 2 इंटू डी ही घ्यायची प्लस. सिमिलरली सेकंड लास्ट टर्म a प्लस डी, त्याच्या अगोदरची टर्म काय असेल a प्लस ही असेल. सिमिलरली लास्ट टर्म a, त्याच्या अगोदरची टर्म काय असेल a प्लस n मायनस 1 इंटू डी. यांची ऍडिशन केल्यानंतर तुम्हाला काय लक्षात येतं बघा, इथं व्हेरिएबल आहे a, इथं पण a आहे. a प्लस a काय होईल 2a n मायनस 1 इंटू डी. इथं a प्लस डी आहे, इथं कॅल्क्युलेट जर केलं तर इथं d आणि ह्या d न मध्ये मल्टिप्लाय केलं तर काय होतं nd मायनस 2d आणि मायनस 2d आणि इथला एक d कॅन्सल होतो आणि इथं काय होतं 1 राहतं म्हणून इथं n मायनस 1 इंटू डी मिळतं. सिमिलरली पुढल्या टर्मला तसंच येणार आहे, तसंच लास्ट टर्मला. असं हे किती वेळेस होणार आहे तर n टाइम्स. किती वेळा होणार आहे n टाइम्स. आणि n टाइम्स होतं म्हणजेच आपण टाइम्स म्हटलं की काय करत असतो तर आपण टाइम्स म्हटल्यानंतर त्याचा प्रोडक्ट घेत असतो. आणि प्रोडक्ट घेतल्यानंतर इथं काय होणार आहे पहा, इथं हे मल्टिप्लायचं जे 2 आहे ते इकडे काय करायचं आहे डिवाइडला पाठवायचं आहे. आणि डिवाइडला पाठवल्यानंतर काय होणार, आपल्याला पहिला फॉर्म्युला मिळणार आहे इन टर्म्स ऑफ a d अँड n. म्हणजे आपला जो फॉर्म्युला आहे तो पहिला फॉर्म्युला तुम्हाला मिळाला, SN इज इक्वल टू n अपॉन 2 इंटू द ब्रॅकेट 2a प्लस n मायनस 1 इंटू डी. आता याच फॉर्म्युल्याला आपण वेगळ्या पद्धतीने रिअरेंज करू शकतो. SN इज इक्वल टू n अपॉन 2, हे 2a ला कसं लिहू शकतो आपण a प्लस a आणि हे n मायनस 1 इंटू डी. आता इथं जर पाहिलं तर हे जे a आहे आणि हे a प्लस n मायनस 1 इंटू डी, यालाच आपण a ला काय म्हणू शकतो फर्स्ट टर्म आणि ह्याला काय म्हणू शकतो लास्ट टर्म. मग फर्स्ट टर्म आणि लास्ट टर्म आपण कशा पद्धतीने घ्यायची आहे, a मीन्स फर्स्ट टर्म आणि l मीन्स लास्ट टर्म. पण जनरली आपण
टर्मचा जर विचार केला तर फर्स्ट टर्मला आपण T1 म्हणतो, दुसऱ्याला T2 म्हणतो, तिसऱ्याला T3 म्हणतो, असं करत करत लास्ट टर्म काय असते, Tn असते. म्हणून या ठिकाणी आपण काय करतो आहे, Sn इज इक्वल टू n अपॉन 2, फर्स्ट टर्मला T1 आपण रिप्रेझेंट करायचं आणि लास्ट टर्मला Tn. तर फॉर्म्युले आपल्याला 3 प्रकारे आपण यूज करू शकतो. त्या 3 प्रकारामध्ये इन टर्म्स ऑफ A, D आणि n. दुसरा जो आहे तो इन टर्म्स ऑफ फर्स्ट टर्म अँड लास्ट टर्म. हे दोन्ही म्हणजे एकच फॉर्म्युला आहे. फक्त इथं ऍझम्पशन करताना तुम्हाला लक्षात आलं पाहिजे की A मीन्स फर्स्ट टर्म अँड L मीन्स लास्ट टर्म. तर सम ऑफ फर्स्ट n टर्म्स ऑफ एनी AP म्हणजे n टर्मची ऍडिशन आपण डायरेक्टली काय करू शकतो, या फॉर्म्युलांच्या आधारे काय करू शकतो, फाइंड आउट करू शकतो. तर या ठिकाणी फॉर्म्युल्यावर आधारित आपल्याला एक्झाम्पल सुद्धा पाहता येतील. एक्झाम्पल खूप सिंपल आहेत. जसं तुम्ही Tn चे एक्झाम्पल फाइंड आउट केलेले आहेत किंवा nth टर्म कशी फाइंड आउट करायची, त्यावरून n ची व्हॅल्यू कशी काढायची, त्याच पद्धतीनं या ठिकाणी आपण काय करायचं आहे, nth टर्म ऑफ सम ऑफ n टर्म्स ऑफ AP फाइंड आउट करायचं आहे. तर एक्झाम्पल आपण पाहूयात. बघा, एक्झाम्पल नंबर फर्स्ट आपण पाहूया. फॉर एन AP A is equal to 6 and D is equal to 3. Find S27. आता जनरली दिलेला आहे, व्हॅल्यू मध्ये फर्स्ट टर्म दिलेली आहे, कॉमन डिफरन्स दिलेला आहे, n ची व्हॅल्यू 27 दिलेली आहे. तर इथं काय करायचं आहे, वी नो दॅट Sn is equal to n upon 2 2e plus n minus 1 into d. तर या फॉर्म्युल्यामध्ये डायरेक्टली काय करायचे आहे, गिवन व्हॅल्यूज आपण सबस्टिट्यूट करू शकतो. म्हणजे तुम्हाला गिवन माहिती असणं गरजेचं आहे. आन्सर मध्ये लिहिताना गिवन लिहित चला. A is equal to 6, D is equal to 3, n is equal to 27 and S27 is equal to how much. आपण या पद्धतीने इथं व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायच्या आहेत. इथं काय होईल, n ची व्हॅल्यू 27 upon 2 into the bracket 2 into A ची व्हॅल्यू 6 प्लस n ची व्हॅल्यू आहे 27 minus 1 into D ची व्हॅल्यू बघा किती आहे, D ची व्हॅल्यू आहे 3. इथं कॅल्क्युलेट करून घ्या. कॅल्क्युलेट केल्यावर काय होईल, 27 upon 2 into the bracket 12 प्लस इथे किती येणार आहे, 26 into 3. इथे कॅल्क्युलेट करा. 27 upon 2 into the another bracket 12 plus 26 3s are 78. 27 upon 2 इथं काय होणार आहे, 90. आणि इथे कॅल्क्युलेट करायचं. 2 1 जा 2 245 जा. मग इथे काय होणार आहे, 27 into 45. देअरफॉर S27 इज इक्वल टू, याचा प्रोडक्ट जर केला तुम्हाला लक्षात येते किती येते, 27 5 जा 135, कॅरी किती राहिला 13, 37 27 4 जा 108 प्लस किती येते
तर व्हॅल्यू ऑफ S27 काय आहे 1215. तर अशा पद्धतीनं आपल्याला एक्झाम्पल सॉल्व्ह करायचे आहे. त्याच पद्धतीनं एक्झाम्पल नंबर 2 आपण पाहूयात. बघा क्वेश्चन नंबर 2 मध्ये याच पद्धतीनं फाइंड the sum of first 123 even natural number. आता इथे जर पाहिलं तर तुम्हाला लक्षात येतं काय आहे या एक्झाम्पल मध्ये. फाइंड द सम ऑफ फर्स्ट 123 इवन नॅचरल नंबर. आता इथे जर पाहिलं तर काय लक्षात येतं, आता फर्स्ट इवन नॅचरल नंबर म्हणजे आता इवन नॅचरल नंबर आपल्याला घ्यावे लागतील. इवन नॅचरल नंबर काय असतील 2 4 6 अशा पद्धतीने असतील. परंतु किती डायरेक्ट यांची व्हॅल्यू दिली त्याच्यामुळे शेवटची टर्म घ्यायची गरज नाही. इथं काय करायचंय ए ची व्हॅल्यू 2, डी ची व्हॅल्यू 2, n इज इक्वल टू 123 आणि आपल्याला व्हॅल्यू कशाची काढायची आहे S123. we know that Sn is equal to n upon 2 2a plus n minus 1 into d. इथं व्हॅल्यूज तुम्हाला माहिती आहेत. काय करायचे आहे तिथं सबस्टिट्यूट करायच्या. व्हॅल्यू काय आलेल्या आहेत बघा. ए ची व्हॅल्यू 2 आहे, डी ची व्हॅल्यू 2 आहे, एन ची व्हॅल्यू 123. तर व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा. S123 इज इक्वल टू एन ची व्हॅल्यू आहे 123 अपॉन 2 इंटू द अनदर ब्रॅकेट 2. ए ची व्हॅल्यू काय आहे 2 प्लस 123 मायनस 1 इंटू डी ची व्हॅल्यू आहे 2. आता व्हॅल्यू जे आहेत त्या काय करायचे सबस्टिट्यूट केल्यानंतर कॅल्क्युलेट करायचे आहेत. 123 अपॉन 2 इंटू द ब्रॅकेट 4 प्लस 122 इंटू 2. 123 अपॉन 2 4 प्लस इथं प्रोडक्ट करून घ्या 244. प्रोडक्ट केल्यानंतर काय होईल 123 अपॉन 2 इंटू 248. इथं 123 इंटू इथं डिवाइड करून घ्या. 2 1 जा 2, 2 2 जा 4, 2 4 जा. Therefore S123 is equal to 15,252. त्याचा प्रोडक्ट जर केला तर एवढा येतोय. मग इथे शेवटला काय करायचं Therefore sum of first 123 even natural number is 15,252. तर एक्झाम्पल मध्ये काही बदल नाही, दोन्ही सेम प्रकारचे. फक्त इथं काय डायरेक्टली तुम्हाला 123 इव्हन नॅचरल नंबर सांगितलंय. म्हणून टोटल किती आहेत इव्हन नॅचरल नंबर 123 आहेत. म्हणून त्या ठिकाणी 123 इव्हन नॅचरल नंबरचा आपण काय केलेला आहे विचार केलेला आहे. सिमिलरली आणखी एक्झाम्पल आपण पाहू शकतोय. काय सांगितलंय पुढल्या एक्झाम्पल मध्ये in an AP 19th term
is 52 and 38th term is 128. Find the sum of first 56 terms. हे काय सांगितलं बघा, एका एपी मध्ये 19वी टर्म 52 आणि 38वी टर्म 128 दिलेला आहे. तर फर्स्ट 56 टर्मची आपल्याला काय करायची आहे, ऍडिशन फाइंड आउट करायची आहे. ऍडिशन कशा पद्धतीने फाइंड आउट करायची आहे, तर ते फाइंड आउट करताना आपण यापूर्वी एक एक्झाम्पल सोडवलेलं आहे. पहा, असं दोन टर्म दिलेले असताना आपण ए आणि डी चे व्हॅल्यू काय केलेले आहेत, फाइंड आउट केलेले आहेत. मग इथं अगोदर वी नो दॅट द जनरल टर्म, इथं पहा अगोदर गिवन लिहूया, T19 इज इक्वल टू 52 आणि T38 इज इक्वल टू 128. याच्यामध्ये जर पाहिलं तर आता 19 टर्म आणि 38 टर्म आपल्याला माहिती आहे. इथं आपण काय करू शकतोय, या ठिकाणी आपली जनरल टर्मचा फॉर्म्युला Tn इज इक्वल टू a प्लस n मायनस 1 इंटू डी. इथं काय करायचं, यांच्या जागेवर व्हॅल्यू फक्त पुट करायचे इथं दोन्ही टर्मसाठी. मग काय होईल, T19 इज इक्वल टू a प्लस 19 मायनस 1 इंटू डी ची व्हॅल्यू माहित नाही. मग इथं T19 ची व्हॅल्यू पुट जर केली तर काय होईल, तर 52 इज इक्वल टू a प्लस 18 डी. याला इक्वेशन नंबर 1. सिमिलरली इथं कशा पद्धतीने सोडवता येतं बघा, T38 इज इक्वल टू a प्लस 38 मायनस 1 इंटू डी. इथे कॅल्क्युलेट करायचं आहे. 128 इज इक्वल टू, इथे जर पाहिलं तर काय लक्षात येतं तुम्हाला, a प्लस 37d. याला इक्वेशन नंबर 2. तर पहा इथं आपण या दोघांचं सबट्रॅक्शन करून ए आणि डी चे व्हॅल्यू मिळवू शकतो. त्याचबरोबर डायरेक्टली सुद्धा आपल्याला हे मिळवता येईल, पण आपल्याला माहिती आहे त्या पद्धतीने तुम्ही गेला तरी चालेल. इथे काय करायचं आहे, सबट्रॅक्ट इक्वेशन 1 and 2. सबट्रॅक्शन जर केलं तर काय होईल, 52 इज इक्वल टू a प्लस 18d आणि 128 इज इक्वल टू, इथे किती राहणार आहे बघा, a प्लस 37. कॅल्क्युलेट जर केलं, सबट्रॅक्शन मध्ये हे मायनस होणार, हे मायनस होणार, हे मायनस होणार, हे प्लस मायनस कॅन्सल. इथे किती राहणार आहे बघा, -76. आणि इथं सबट्रॅक्शन केल्यानंतर 18 वजा 37 म्हणजे 18 मायनस 37 किती येणार आहे, -19d. आणि इथं मल्टिप्लायचं इकडे डिवाइडला पाठवून द्या. मल्टिप्लायचं डिवाइडला पाठवल्यानंतर काय होईल रे, देअरफॉर d इज इक्वल टू -76 अपॉन -19. देअरफॉर d इज इक्वल टू 4. तर d इज इक्वल टू 4 आल्यानंतर आपण काय करायचं आहे, ही व्हॅल्यू इक्वेशन 1 किंवा 2 मध्ये काय करायची आहे, सबस्टिट्यूट करायची आहे. मग इथं काय करायचं आहे, पुट d इज इक्वल टू 4 इन इक्वेशन 1. इक्वेशन 1 मध्ये पुट करा. मग काय होईल, इथं इक्वेशन 1 मध्ये जर पुट केलं तर हे 52 इज इक्वल टू a प्लस 18 इंटू 4. डी च्या ऐवजी आपण इथं काय पुट करायचं, 4 पुट करायचं. मग इथं काय बघा, आता कॅल्क्युलेट केल्यानंतर 52 इज इक्वल टू a प्लस, इथं 18 4 जा, 72. इथं काय करायचं, हे प्लस इकडे आलं तर काय होईल, मायनस होईल. 52 मायनस
72 इज इक्वल टू ए. मग हे काय होणार आहे, ए इज इक्वल टू -20. ए ची व्हॅल्यू मिळाली. मग आपल्याला काय इथं आन्सर संपलेलं नाही, फक्त ए आणि डी ची व्हॅल्यू मिळाली. आता नाव हिअर बघा, ए ची व्हॅल्यू मिळाली आहे, आपल्याला डी ची व्हॅल्यू माहिती आहे म्हणल्यानंतर काय करावं लागेल, ए इज इक्वल टू -20, डी इज इक्वल टू 4. आता आपल्याला किती टर्मची काढायची आहे ऍडिशन, 56 टर्मची, म्हणजे एन इज इक्वल टू 56. आणि फाइंड आउट करताना काय काढायचं आहे, यस 56 ची व्हॅल्यू काढायची आहे. तर वी नो दॅट द फॉर्म्युला, वी नो दॅट काय सांगितलंय, वी नो दॅट मध्ये बघा आता माहिती आहे फॉर्म्युला आपल्याला, n/2 2a प्लस n-1 इंटू डी. तर इथं व्हॅल्यूज काय करायचे आहेत, सबस्टिट्यूट करायचे आहेत. व्हॅल्यू सबस्टिट्यूट केल्यानंतर काय होईल रे, व्हॅल्यू सबस्टिट्यूट केल्यानंतर यस यांच्या जागी 56 इज इक्वल टू 56/2 इंटू द ब्रॅकेट, ए ची व्हॅल्यू आहे 2 इंटू -20 प्लस n-1 यांची व्हॅल्यू आहे 56 - 1 इंटू डी ची व्हॅल्यू किती आहे 4. कॅल्क्युलेट करायचंय, 56/2 इंटू द ब्रॅकेट -40 प्लस इथे 56 - 1 म्हणजे 55 इंटू 4. इथे कॅल्क्युलेट जर केलं तर इथं काय होतं, हे 28 हे -40 प्लस इथं मल्टिप्लिकेशन जर केलं तर 5 4 जा 20, 5 4 जा 20 आणि 22. आणि इथं काय करायचं आहे, 28 इंटू द ब्रॅकेट 180. इथं कॅल्क्युलेट केल्यानंतर मल्टिप्लिकेशन करून घ्या, 18 जा 144, 14 राहिलं, 18 2 जा 36, 36 हे काय होईल, therefore yes 56 is equal to 5040. म्हणजेच काय, सम ऑफ फर्स्ट 56 terms is 5040. तर अशा पद्धतीने आपल्याला उदाहरणं सोडवता येतील. बघा या उदाहरणामध्ये लक्ष द्यायला पाहिजे की काय नेमकं दिलेलं आहे. 19वी टर्म 38वी टर्म दिलेली आहे, त्या व्हॅल्यूज काय करायच्या आहेत, इथं जनरल फॉर्म मध्ये पुट करायचे आहेत आणि व्हॅल्यूज काढून त्या ठिकाणी काय करायचं आहे, दोघांचे ऍडिशन करून ए आणि डी च्या व्हॅल्यू काढून घ्यायच्या. ए आणि डी च्या व्हॅल्यू काढल्यानंतर आपल्याला एन ची व्हॅल्यू ऑलरेडी दिलेली आहे 56, ती काय करायची आहे, सम ऑफ एन टर्मच्या फॉर्म्युल्यामध्ये सबस्टिट्यूट करायची आहे. अशा पद्धतीने कॅल्क्युलेट करायचं आहे. आणखी एक उदाहरण पाहूया. बघा नेक्स्ट क्वेश्चन मध्ये काय दिलंय, काय सांगितलंय, सम ऑफ फर्स्ट 55 टर्म्स in an AP is find its 28th term. काय सांगितलं बघा आता, सम ऑफ 55 टर्म्स इज गिवन आणि त्यावरून आपल्याला काय करायचे आहे, 28th टर्म काढायची आहे. सम ऑफ 55 टर्म्स दिलेली आहे आणि 28वी टर्म काढायची म्हणजे काय,
तर आता याच्यामध्ये बघा खूप सिंपल एक्झाम्पल. आता सम दिले याचा अर्थ इथं काय दिलेलं असेल आपल्याला S55 ची व्हॅल्यू दिलेली असणार. किती दिलेली आहे बघा 3300. आता याच्यामध्ये सम दिले म्हणजे डायरेक्ट वी नो दॅट आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे याचा. वी नो दॅट Sn is equal to n upon 2a plus n minus 1 into d. आता याच्यामध्ये व्हॅल्यू पुट करायची. काय होणार इथं S55 इज इक्वल टू इथं n ची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे 55 अपॉन 2. तर 2a प्लस n ची व्हॅल्यू आहे 55 मायनस 1 आणि d ची व्हॅल्यू आपल्याला माहित नाही म्हणून आहे तसं राहते. आता S55 ची व्हॅल्यू आपण इथं प्रश्नामध्ये दिलेली आहे तुम्हाला. इथं काय होणार आहे 3300 इज इक्वल टू 55 अपॉन 2 इंटू द ब्रॅकेट 2a प्लस 55 मायनस 1 म्हणजे 54 इंटू d. आता इथं जर पाहिलं तर या ब्रॅकेटमध्ये कॉमन निघतंय. कॉमन काढायचं आहे. काय होणार इथं 3300 हे 55 अपॉन 2 इंटू 2 कॉमन निघणार. मध्ये काय शिल्लक राहणार आहे a प्लस 27d. आता हे न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर काय होणार आहे कॅन्सल होणार. म्हणजे इथं न्यूमरेटर डिनॉमिनेटर कॅन्सल झाल्यानंतर काय होणार आहे 3300 इज इक्वल टू 55 into the bracket a plus 27. सिमिलरली इथं हे मल्टिप्लायचं 55 इकडं डिवाइडला पाठवून द्या. काय होणार आहे therefore 3300 upon 55 is equal to a plus 27d. तर डिवाइड जर केलं तर काय होणार आहे 11 3 जा 11 5 जा. तर परत इथं 300 झालं 5 1 जा 5 6 जा 30. therefore a plus 27d is equal to 6. तर इथं जर पाहिलं तर हे झालं a plus 27d ची व्हॅल्यू ह्याला इक्वेशन 1. तर आपल्याला काय काढायचं आहे 28 टर्म. मग 28 टर्म काढण्यासाठी टर्मचा फॉर्म्युला वी नो दॅट Tn is equal to a plus n minus 1 into d. आणि n ची व्हॅल्यू पुट करा. पुट केल्यानंतर इथं काय होणार आहे T28 is equal to a plus 27d. तर we know that from equation 1 वरून काय सांगतात a plus 27d म्हणजेच काय आहे 28 आहे. तर therefore 28th term is 60. तर हे अशा पद्धतीनं आपल्याला बरीचशी उदाहरणं काय करता येऊ शकतात सोडवता येऊ शकतात. आणखीन आपण काय करूयात याच्यावर आधारित एक्झाम्पल्स पाहूयात. बघा या एक्झाम्पल मध्ये काय सांगितलंय इफ 9th term of an AP is 0, then show that twenty-ninth term is
twice the 19th term. आता याच्यामध्ये जर पाहिलं तर तुम्हाला एक गोष्ट लक्षात येते की इथं काय दिलंय, 9th टर्म 0 दिलेली आहे आणि काय शो करायचं आहे, 29 टर्म इज ट्वाइस द 19 टर्म. म्हणजे आपल्याला प्रत्येक टर्म काय करावं लागेल, इथं फाइंड आउट करून घ्यावी लागेल. मग आपल्याला टर्मचा फॉर्म्युला माहिती आहे. टर्मचा फॉर्म्युला काय आहे, वी नो दॅट Tn is equal to a plus n minus 1 into d. आता आपल्याला फर्स्टली 9th टर्म काढायची आहे. मग T9 is equal to a plus 9 minus 1 into d. म्हणजेच T9 ची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे ऑलरेडी 0, a plus 8d. तर काय करा, प्लस 8d इकडे पाठवून द्या. म्हणून a is equal to minus 8d. याला इक्वेशन नंबर 1 द्यायचं. सिमिलरली 29th टर्म फाइंड आउट करा. 29th टर्म काय आहे, T29 a plus 29 minus 1 into d. T29 is equal to a plus 28d. आता काय करायचं, हे इक्वेशन 1 ची जी a ची व्हॅल्यू आहे ती पुट करा, कारण एकच ap आहे. म्हणून इथं काय, T29 is equal to minus 8d plus 28d. Therefore, T29 is equal to 20. याला इक्वेशन नंबर 2 द्यायचं. Now, find the 19th term. T19 is equal to a plus 19 minus 1 into d. इथे जर व्हॅल्यू सबस्टिट्यूट केली तर काय होणार आहे, T19 is equal to a ची जी व्हॅल्यू आहे ती काय आहे, इथं आपण फाइंड आउट केलेली आहे याची व्हॅल्यू फ्रॉम इक्वेशन 1 वरून. इथं फ्रॉम 1 म्हणा. सिमिलरली फ्रॉम 1 वरून काय व्हॅल्यू, मायनस 8d प्लस 18d. हे कशावरून लिहिलं, फ्रॉम 1 वर. Therefore, T19 is equal to 10d. आता फ्रॉम इक्वेशन 2 T29 is equal to काय दिलं, 20d आपण फाइंड आउट केलेलं आहे. या 20d लाच आपण कसं लिहू शकतो, T29 is equal to 2 into 10d. बट फ्रॉम इक्वेशन 3 10d मीन्स काय आहे बघा, T19 आहे. म्हणून T29 is equal to 2 into T19. म्हणजे जिथं काय सांगता येतं, 29 टर्म इज ट्वाइस बाय 19 टर्म. म्हणून इथं काय म्हणायचं, therefore hence म्हणायचं 29th term is twice the 19th term. तर अशा पद्धतीने आपण उदाहरण पाहू शकतो. आणखीन एक वेगळ्या पद्धतीचं उदाहरण आहे, ते काय करूया पाहूया.
इथं जर पाहिलं तुम्ही तर तुम्हाला एक लक्षात येईल काय दिलेलं आहे की एक एपी दिलेली आहे. त्या एपीच्या 3 कॉन्झिक्युटिव्ह टर्म्स ची काय दिलेली आहे, ऍडिशन 27 दिलेली आहे आणि त्यांचा प्रोडक्ट किती दिला आहे 504. तर काय करायचं आहे, त्या टर्म्स काढायच्या आहेत आणि त्या टर्म्स सुद्धा तुम्हाला ऑलरेडी दिलेल्या आहेत. मग इथं काय सांगितलंय, ॲज्युम दॅट 3 टर्म्स आर ए मायनस डी ए प्लस डी. मग इथं कसं सॉल्व्ह करायचं, तर डायरेक्टली तुम्हाला दिलेले आहे त्यामुळे तिथं काय जास्त हे करायची नाही गरज. 3 कॉन्झिक्युटिव्ह टर्म काय दिलेले आहेत, टर्म्स आर ए मायनस डी ए प्लस डी. मग 3 कॉन्झिक्युटिव्ह टर्म दिलेले आहेत म्हणल्यानंतर पहिली कंडिशन काय सांगितले, फ्रॉम फर्स्ट कंडिशन काय सांगितलं बघा, पहिल्या कंडिशन मध्ये त्या तिन्ही टर्मची बेरीज 27 म्हणजेच ए मायनस डी प्लस ए प्लस डी इज इक्वल टू 27. मग इथं काय होणार आहे, हे प्लस आणि हे मायनस काय होणार, कॅन्सल. मग इथं ए प्लस ए म्हणजेच 3a इज इक्वल टू 27. देअरफॉर a इज इक्वल टू 27/3, a इज इक्वल टू 9. a ची व्हॅल्यू मिळाली डिवाइड केल्यानंतर. सेकंड कंडिशन काय सांगितले, फ्रॉम सेकंड कंडिशन आता जसं इथं ऍडिशन दिली होती तसं काय केलंय, त्या 3 टर्मचा प्रोडक्ट सुद्धा दिलेला आहे. मग त्या 3 टर्मचा प्रोडक्ट काय दिलेला आहे, ए मायनस डी इंटू ए प्लस डी इज इक्वल टू 504 दिले. मग इथं व्हॅल्यू सबस्टिट्यूट जर केल्या तर काय होणार बघा, ए ची व्हॅल्यू माहिती आहे तुम्हाला, 9 मायनस डी इंटू 9 प्लस डी इज इक्वल टू 504. मग इथं काय होतं, हे मल्टिप्लायचं 9 इकडे डिवाइडला पाठवून द्या. काय होणार, मल्टिप्लायचं 9 डिवाइडला आल्यानंतर इथं ब्रॅकेट राहतो फक्त 9 मायनस डी 9 प्लस डी आणि हे 504 आणि मल्टिप्लायचं 9 इकडे आलं की डिवाइडला 9. इथं डिवाइड करून घ्या. काय होणार इथं, आता इथं पहा ह्या ब्रॅकेटचं एक एक्सपान्शन होतं, ए मायनस बी ए प्लस बी नुसार काय होईल, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर म्हणजेच 9 स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर इज इक्वल टू, ह्याला डिवाइड करा तर काय होईल, 9 5 जा 45. इथे किती शिल्लक राहिलं बघा 5 आणि 9 6 जा 6. इथं कॅल्क्युलेट जर केलं तर काय होणार आहे, 81 मायनस डी स्क्वेअर इज इक्वल टू 46. हे प्लस इकडे गेलं तर काय होणार आहे, डी स्क्वेअर इज इक्वल टू 46 मायनस 81. इथं काय होणार, 9 5 जा 9 5 जा आणि याचं जर सबट्रॅक्शन केलं तर काय होणार आहे, मायनस 25. इथं हे दोन्ही मायनस मायनस काय होणार, प्लस म्हणजेच डी स्क्वेअर इज इक्वल टू 25 म्हणजेच डी इज इक्वल टू प्लस मायनस 5. तर डी इज इक्वल टू प्लस मायनस 5 आल्यानंतर इथं काय बघा, हिअर आता 2 व्हॅल्यू मिळणार. इफ a is equal to 9 and d is equal to plus 5, or if a is equal to 9 and d is equal to minus 5. यावरून कसं घेता येतं, पहिली टर्म a minus d is equal to काय होणार आहे, 9 minus 5 is equal to 4. a is equal to 9 आहे, a plus d is equal to काय असेल, 9 plus 5 14. सिमिलरली इथं सुद्धा तसंच a मायनस डी इज इक्वल टू 9 मायनस मायनस 5. इथे हे मायनस मायनस प्लस होतं 14 आणि a काय आहे 9, a प्लस डी काय असेल 9 प्लस मायनस 5 इज इक्वल टू 4. मग याच्यावरून डायरेक्टली तुम्ही सांगू शकता, देअरफॉर 3 कॉन्झिक्युटिव्ह टर्म्स are 4 9 14 or 14 9 4. तर अशा पद्धतीनं कॉन्झिक्युटिव्ह टर्म्सशी रिलेटेड तुम्हाला प्रश्नामध्ये ऑलरेडी कॉन्झिक्युटिव्ह टर्म दिलेले आहेत त्यामुळे ते पाठ करायची गरज नाहीये. तर अशा पद्धतीनं आपण
सम ऑफ फर्स्ट एन टर्म्स ऑफ एन एपी हा पार्ट काय केलेला आहे, अभ्यासलेला आहे. तर याच्यामध्ये काही अडचणी असतील तर कॉमेंटमध्ये अवश्य सांगाव्यात, म्हणजे त्यावर आपल्याला सोल्युशन देता येतील.